हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहे. मी पण खूप मजेत आहे. गाईज, नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. मस्त काम वगैरे सगळं झालेलं आहे. सो मम्मी काय करते ते पाहू आपण. मम्मीचं चाललं होतं मसाला बनवणं. सो बघू, मम्मी म्हणजे मला शिकवते कसं करायचं काय करायचं. तर तुम्ही बघू शकता मम्मी मस्त भाजून घेते. थोडंसं तेल टाकायचं, लय पण नाही. सो हे सगळे तुम्हाला मी दाखवलं आहे. आणि हे पण बघा, इथं लाल मिरची पण आहे, हे पण नंतर भाजणार आहे. आणि भाजलेलं साहित्य एक म्हणजे धनी भाजून घेतलं, लवंग दालचिनी भाजून घेतलं. आता विलायची आणि हे नागेश काय आहे, नाकेश्वर काय आहे ते मम्मी ते भाजून घेतली. बघा, मेथी दाणे आणि बडीशोप ते पण भाजून घेते. म्हणजे हे जे सगळं आहे ना आपल्याला, हे सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं, गार करायचा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटायचा. सो हा मसाला आहे ना जास्त दिवस टिकतो. पावसाळा चालू आहे तर आम्हाला करायला काही वेळ भेटला नाही, थोडं काम होतं म्हणून. सो मम्मी जस्ट ट्राय करून बघती कसा होतोय. सो तुम्हाला आमचा मसाला कसा, राहिलेला मसाला आहे ना तो सगळं एकत्र भाजून घेते. आता बहुतेक खोबरं राहिले हे करायचं, भाजायचं. खोबरं, मिरची. अच्छा, मिरची पण भाजायची ना लालवाली. सो आता सुक्क खोबरं भाजणं चाललंय. मसाला तर सगळा भाजून झालेला आहे आणि मिरच्या राहिल्या फक्त भाजायचं आहे ना मम्मी. हो हो, सुक्का खोबरं भाजणं चाललेलं आहे. आणि हे भाजायचं नाही ना लसूण? नाही, ह्याच्यात थोडं जायफळ टाकलं भाजायला. अच्छा, मम्मीने त्यात जायफळ पण टाकले बघा. सो तुम्ही कसे मसाला करता तेही आम्हाला सांगा. तुम्हाला आमचा मसाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मम्मी, आपण जायफळ का वापरतो? भाजीला पण चांगला वास येतो. आणि ते गरम करायचं कारण काय आहे, जेणेकरून आहे ना भाज्या हे मसाले खराब होणार नाही. त्यात थोडंसं जरा मॉइश्चर असतं ना, ते जरा आपण हे करून घ्यायचं त्यातलं. सो तुम्ही ऐकलं जायफळ का वापरतात. सो तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा. सो आता मग मी कांदा पण कापून घेणार आहे, कांदाही भाजून घेणार आहे. सो मी तमालपत्र पण भाजून घेते, ते पण राहिले. आता अजून फक्त आपले कांदा राहिलाय भाजायचा. तर मग मी कांदा कट करते. सो ती कापून घेते, तोपर्यंत तमालपत्र भाजते मी. हे सगळं बारीक गॅसवर भाजायचं. आता माझ्याकडं गॅसचा प्रॉब्लेम झालाय म्हणून आम्ही इंडक्शनवर करतोय. सो बघू शकता हे पण खोबरं मी भाजून घेतलंय मस्तपैकी. सो आता मी तमालपत्र भाजते. सो आता मग मी हे भाजले की कांदा टाकल. मग हे सगळे मसाले आहेत ना गार करून द्यायचे, मग नंतर मिक्सरला बारीक वाटायचं आहे ना मम्मी. हो, बघू शकता मी मिरची पण भाजायला घेतलेलं आहे, लाल मिरच्या सुक्या. तुम्हाला तुमच्या पाहिजेनुसार तुम्ही कसं घेऊ शकता. तुम्ही मस्तपैकी लाल मिरच्या भाजून घेते आता. तर तुम्हाला आमचा कांदा मसाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मिरच्या भाजल्यानंतर फक्त कांदा राहिले गाईज, ते पण मी भाजून घेणार आहे. मिरच्या झाल्यावर मिरच्या एकदम शेवट म्हणजे हे करून घ्यायचं. पण आता काय, आता मी मिरच्या हे टाकल्यात कढईमध्ये, सोपर्यंत ते होतात. सो गाईज बघू शकता मी किती छान मिरच्या भाजत आहे. बारीक गॅसवर ॲक्च्युली करायचं, तर इंडक्शनवरच आम्ही करतोय. मग मी किती वेळ भाजवायची मिरच्या? थोडंसं जरा त्याला कुरकुरीपणा येईपर्यंत. जास्त पण नाही ते काळ्या करायच्या. जास्त काळ्या केल्या त्याला रंग नाही चांगला आहे. मग आपलं काय राहिलं अजून भाजून घ्यायला मसाल्यासाठी? कांदा राहिलाय फक्त, थोडंसं हळकुंड राहिले बस. अच्छा, ठीक आहे. मग हे सगळं थंड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. आपला मसाला तयार. कांदा पण राहिला होता भाजायचा, तोही भाजायला ठेवलेला आहे, तोही भाजून घेतो आता. आता ह्याला लाल करायचं का कांद्याला, भाजून घ्यायचं? हो, लाल. कांदा भाजणं चाललेलं आहे. मम्मीने इथं हळकुंड पण भाजून घेतलंय, ते पण टाकायचं. काही ते स्किप झालं माझ्याकडून सांगायला. तर तुम्ही पण सगळं प्रामाणिकपणे सगळ्यात व्यवस्थित मोजमाप करून वस्तू घ्या व्यवस्थित. बघू शकता आपण हे सगळे मसाले वाटून घेतोय. सो आमच्याकडे छोटं भांडं आहे त्यामुळे मी थोडं थोडं वाटून घेते. सो आता मम्मी मिक्सरला लावतीये. पहिले मिरच्या वाटून घ्यायच्या? नाही, मिरच्या पण यात मिक्स करायच्या. धने, गरम मसाला. अच्छा, ते एकदम बारीक वाटल्या जाते. अच्छा, तुम्ही बघू शकता आपला मसाला वाटण्याचं काम चालू झालेलं आहे. ॲक्च्युली हे कुठून घेतात, पण आम्ही थोडासा म्हणून मिक्सरला वाटतो. आपला कांदा मसाला तयार आहे.
आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरले, ह्यात मीठ टाकायचं वाटताना. सो बघू शकता आपला कांदा मसाला. सो मीठ टाकल्यामुळे खूप जास्त दिवस राहतो. तुम्हाला आमचा कांदा लसूण मसाला ना मी, सो त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही असं 15 दिवस तरी नक्कीच जाईल. सो आम्हाला हा मसाला कमी कमी 15 दिवस जाईल. सो तुम्ही असाही मसाला घरी करून बघा, तुम्हाला कसा वाटतो तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.